नमस्कार मंडळी, राम राम. तर कसे आहात? मस्त ना. तर आज मी कुठलीही रेसिपी वगैरे दाखवणार नाही आहे. तर आज आपण बघतो इथं घरच्या घरी जुन्या शर्टाचा वापर करून आपण काय नवीन गोष्ट करू शकतो. तर इथं हा शर्ट घेतलेला आहे, जुना आहे कारभाऱ्यांचा. तर म्हटलं काहीतरी त्याचं करावं जुगाड. तर एक असं जुगाड बनवतो आपण घरच्या घरी. तुमच्याकडे जर मशीन नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता. काहीच अडचण नाही आहे, मशीनची आवश्यकता आहे असं मी म्हणणारच नाही. तर मी बघा असा शर्ट ठेवलेला आहे आणि त्याचं जे हात आहेत ना ते मी कट केलेले आहेत अंडरआर्मपासून. पाहू शकता असा हा शर्ट आपला कट करून झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला कॉलरच्या बाजूला पण ते सुद्धा कॉलर कट करून टाकायचे आहे. आता मी हा कसा छोटे मुलंसुद्धा घालू शकतात आणि मोठेसुद्धा घालू शकतात असं मी बनवते. तर ही माझी पद्धत आहे. तर आता पाहू शकता मी कट केला आणि आता हा फोल्ड केलेला आहे. वरच्या बाजूला साधारण 5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि वरतून अंडरआर्मपर्यंत 5.5 इंचापर्यंत मार्क करायचा आहे. वरती 5 आणि उभं आडवं 5 आणि उभं 5.5. आणि पाहू शकता असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. बाहीला आपण जसा आकार देतो तसा आकार असा देऊन घ्यायचा आणि हा आकार जो दिलेला आहे आपण तो कट करून घ्यायचा आहे. आता पाहू शकता आपलं हे शर्ट हा उघडल्यानंतर आपल्याला असा दिसतोय. तुम्हाला जर का हे बटन नको असतील ना तर तुम्ही ते कट करू शकता, ते मधला पट्टा. पण मला हवे होते म्हणून मी ते ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट, आता हे ठेवल्याच्यानंतर ह्याचे बटन जे निघालेले ते मी लावून घेतलेले आहेत. आता ह्याला आपल्याला ना स्ट्रिप बनवायची आहे, म्हणजे एक नॉड बनवायची आहे गळ्यामध्ये घालण्यासाठी. तर साधारण 20 किंवा 22 किंवा त्याच्यापेक्षा कमी साधारण 18-19 इंचाची तरी साधारणतः आपल्याला नॉड बनवावी लागेल. तर 2 इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि तिला फोल्ड करून घ्यायचं आपल्याला. साधारणतः 20 इंचापर्यंत 18 किंवा 20पर्यंत तुम्ही घेऊ शकता. मी 22 इंच घेतलेली होती पण थोडीशी मी कट केली, म्हणजे साधारण मला 20 इंचच लागलेली आहे. आता हे शर्ट जो आहे ना तो मी आतल्या साईडला म्हणजे फोल्ड करून घेतला. म्हणजे आतली साईड जी सरळ बाजू होती ती आतमध्ये टाकली आणि आतली जी होती ती बाहेर काढली, कारण शिलाई करायची आहे. हां, तुमच्याकडे जर का मशीन नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा ही शिलाई करू शकता. अगदी जास्त शिलाई आपल्याला इथं करायचीच नाही आहे, थोडीच करायची आहे. पाहू शकता आता मी अशी शिलाई करून घेतली. आता शर्टाचा आकार बघा आता असा झालेला आहे. तर आपल्याला हा सरळ करून घेतला. आता मी सरळ केल्याच्यानंतर हा असा दिसतोय. आता आपल्याला वरच्या बाजूला नॉड लावून घ्यायची आहे. तर नॉड मी जसं तुम्हाला सांगितलं 20 इंचाची तुम्ही घ्या साधारणतः. जास्त छोटी पण घेऊ नका किंवा जास्त मोठी पण घेऊ नका. मोठी झाली तर छोटी करता येते, पण छोटी झाली तर जास्त नको प्रॉब्लेम. त्याच्यापेक्षा जो राहिलेला आपला शर्टाचा जो तुकडा आहे त्याच्यामधूनच आपल्याला हे कट करायचं आहे आणि एक छान अशी नॉड बनवून घ्यायची. आता मी इथं नॉड बनवून घेते आणि बघू. तर इथं मी साधारण 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतली. तुम्ही 2 इंचाची घेतली तरी पण चालेल. आता इथं मला कमी पडत होतं त्याच्यामुळे मी 2 पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर का कापड थोडं जास्त असेल तर तुमचं एका पट्टीतच काम होऊन जाईल. 18 किंवा 20 इंचाची इथं पट्टी काढायची आपल्याला. आता ही कट करून पुन्हा हिला जोडून घ्यायची. मी तुम्हाला परत एकदा सांगते, तुमच्याकडे मशीन नसेल तरीसुद्धा तुम्ही हाताने हे करू शकता, जास्त काय अवघड नाही आहे. आता बघा ही अशी पट्टी आपली तयार झालेली आहे. बघू शकता. आता ही 20 इंच मी थोडी 22 घेतलेली पण ते मी 20 केलेलं आहे. आता एक्स्ट्राची जी होती ती मी कट करून घेतली, बघू शकता. आणि आता इथं वरच्या बाजूला आपल्याला मागच्या साईडला ही शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही सुई धाग्याने सुद्धा ही शिलाई करू शकता. 1-2 वेळा सुईनी आत घुसून बाहेर काढायची आणि थोडीशी घट्ट करायची, म्हणजे टाईट करायची, म्हणजे ती निघणार नाही. अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर इथं बघा मी अशी मशीननी करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा कपडा मला अजून लागणार होता बाजूच्या साईडला 2. अशा आपल्याला 3 पट्ट्या लागतात. साधारण 18 किंवा 20 इंचाची एक आणि त्याच्यापेक्षा कमी 15 इंच किंवा 12-13 इंच अशी एक पट्टी, अशी 2 पट्ट्या आपल्याला लागतात बाजूला लावण्यासाठी. तर इथं ह्या थोड्या छोट्याच पट्ट्या मी घेतलेल्या आहेत. तुम्ही थोड्या मोठ्यासुद्धा घेऊ शकता. आणि हा मागच्या साईडला ह्या जसं आपण वरच्या बाजूला फिट केलेलं आहे तसंच हे मागच्या साईडला सुद्धा फिट करून घ्यायचं. थोडीशी शिलाई इथं बरोबर नव्हती त्याच्यामुळे ती बरोबर करून घेतली. आणि दुसऱ्या बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला एक असं दोन्ही बाजूला मी अशा ह्या पट्ट्या लावून घेतलेल्या. एक्स्ट्राचा जो कपडा होता, धागा होता, तो कट करून घेतला. पाहू शकता असं आपलं ॲप्रॉन तयार झालेलं आहे. तर कसं वाटलं हे जुगाड नक्की सांगा. धन्यवाद.